नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय म्हणजे झूमध्ये. शहराच्या मध्यभागी असलेले हे ठिकाण निसर्ग आणि वन्यजीवनाच्या प्रेमात पडण्यासाठी अगदी उत्तम आहे. चला तर मग आमच्यासोबत या सफारीचा आनंद घेऊया. आज शिरल्या शिरल्या आमचं स्वागत केलं गोंडस हरणांनी. इथं खूप सारी हरणं आहेत. त्यातलं एक सारखं जाळीभोवती फिरत होतं, जणू आम्हाला हॅलो म्हणत होतं. थोडं पुढं गेल्यावर दर्शन झालं सायाळ प्राण्यांचं. त्यांचं ते अणकुचीदार काटे पाहून अंगावर काटा येतो. आता बघा हा कोल्हा एका जागी थांबायला तयारच नव्हता. कोल्ह्याची ही चपळाई बघून आम्ही पुढे गेलो तर तिथे माकडाची वेगळीच पंचायत सुरू होती. दोन माकडं आरामात बसून एकमेकांची ऊ काढण्यात मग्न होती. हे दृश्य बघून मुलं खूप हसत होती. इथे हा कोल्हा तर सारखा गोलगोलच फिरत होता. समोर बघतो तर काय, अचानकच शहामुर्गासारखा दिसणारा पक्षी समोरून आला. याचं नाव आहे इमू. हा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणारा पक्षी आहे. आपण जे बघत आहात तो प्राणी आहे सांबर. सांबर हा प्राणी आकाराने खूप मोठा आणि धिप्पाड असतो. भारतातील जंगलामध्ये हे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. सगळ्यात जास्त मजा आली ती म्हणजे अस्वल बघताना. दोन अस्वल होते. त्यातल्या एका गाड्यानं तर कमालच केली. चक्क उंचावर जाऊन निवांत झोपला होता. पुढचा थांबा होता मगरीचा. माझी मुलगी तर म्हणत होती पप्पा नकली आहे. नकली नाही ना, पिलू असली नकली. पण हालचाल करायला लागल्यावर समजलं की जिवंत आहे. छोटे छोटे कासव पण बघितले. आता आम्ही पोहोचलो सापांच्या विभागात. तिथला तो अजस्त्र अजगर चक्क एका पाईपमध्ये जाऊन बसला होता. तिथे खूप सारे घोणस सुद्धा होते, ज्यांना इतक्या जवळून पाहणं एक थरारक अनुभव होता. हे बघा, हा आहे घोणस. दिसायला अत्यंत सुंदर, अंगावर साखळीसारखे ठिपके, पण तितकाच धोकादायक. तुम्हाला माहीत आहे का, धोक्याची चाहूल लागली की हा साप कुकरच्या शिट्टीसारखे मोठा फुसकार सोडतो. त्याचा तो आवाज अंगावर काटा आणणारा असतो. हाच तो घोणस साप. बघा, येथे फक्त घोणसच नाहीत तर नाग, धामण आणि मण्यार यासारखे अनेक प्रकारचे साप पाहायला मिळाले. सापांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन भीतीचा असतो, पण प्रत्यक्षात हे पर्यावरणाचे रक्षक आहेत. ते शेतातील उंदराचा नायनाट करून शेतकऱ्याची मदतच करतात. सापांपासून लांब राहा, त्यांचा आदर करा, पण त्यांना मारू नका. आजचा हा अनुभव खरोखरच थरारक होता. तुम्हाला यातला कोणता साप सर्वात जास्त आवडला? कमेंट्समध्ये सांगा.
यानंतर आपण वाघ आणि सिंह यांच्याकडे जाणार आहोत आणि अखेर ज्याची आपण वाट पाहत होतो तो जंगलाचा राजा समोर आला. आम्ही पिवळ्या पट्ट्याचा वाघ बघितला आणि त्यानंतर रुबाबदार पांढरा वाघ. त्याचं चालणं बघून काळजात धडधड होत होतं. आणि शेवटी एका आंब्याच्या झाडाखाली आरामात बसलेला सिंह. खरंच हे दृश्य पाहून सहल सार्थक लागली. हेच ते दोन वाघ म्हणजे शेर पांढऱ्या पट्ट्याचे. तो बघा आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये बसलेला सिंह आपल्याला दिसतोय. प्राणी पाहून झाल्यावर मुलांनी बागेतल्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत इथे नक्की या. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.